मित्रांनो, ख्रिसमसच्या दिवशी अशी श्रद्धा आहे की सांता क्लॉज येतात आणि मुलांना भेटवस्तू देतात. धार्मिक मान्यतेनुसार सांता क्लॉजला देवदूत मानले जाते. पण या दिवसाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि 25 डिसेंबर या तारखेचं महत्त्व. मित्रांनो, दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. पण येशूंचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ख्रिसमस साजरा केला जातो आणि त्यांना देवांचे पुत्र मानले जाते. ख्रिसमस हे नाव देखील ख्रिस्तांच्या नावावर आहे, पण बायबलमध्ये येशूंची जन्मतारीख दिलेली नाही. तरीही 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. आपण असं म्हणू शकतो, हा दिवस येशूंचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या तारखेवरून खूप वाद झालेत, परंतु इसवी सन पूर्व 226 मध्ये रोमन सम्राटाच्या काळात 25 डिसेंबरलाच ख्रिसमस साजरा केला जात होता. त्यानंतर काही वर्षांनी पॉप ज्युलियस यांनी येशूंचा जन्म 25 डिसेंबरला साजरा करण्याचे घोषित केले. म्हणून या दिवशी लोक घरे सजवतात, ख्रिसमस ट्री सजवतात, केक आणतात आणि हा दिवस आनंदाने साजरा करतात. असा या दिवसाचा इतिहास आणि 25 डिसेंबर या तारखेचं महत्त्व आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.